Hello friends, in this video we will see the asexual reproduction in plants. In case of plants, the special modes of reproduction for the asexual means are followed, and these types are types of asexual reproduction. In case of plants, this occurs by two means, that is apomixis and vegetative propagation. First, we will see the apomixis. What is apomixis? And then later on we will study vegetative propagation. First, apomixis. The term apo and this mixis have the different meanings. This apo means without, and this mixis means fusion. Means the reproduction which occurs without fusion is called apomixis. Fusion, पण कोणाचं fusion? The without fusion of gametes, the reproduction, the asexual reproduction means apomixis is the type of reproduction which occurs without the fusion of the gametes. ओके, कळतं की नाही? एक बेसिक गोष्ट आपण सुरुवातीला याच्यात पुढे जाण्याच्या अगोदर एक बेसिक गोष्ट जी अशाशी रिलेटेड लगेच नाहीये, सेक्सुअल रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहे, पण ती एक बेसिक गोष्ट आपण समजून घेऊया. काय असतं? एक मेल गॅमेट, एक फिमेल गॅमेट. समजा मेल गॅमेट म्हणजे पोलन ग्रेन्स म्हणतो आपण, दीज पोलन ग्रेन्स, आणि फिमेल गॅमेट एग म्हणतो. हे दोघं फ्यूज होत असतात सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. फ्युजन झाल्यानंतर यांच्यापासून झायगोट तयार होतो. या झायगोटचं मायटोसिस होत असतं बाळांनो, आणि पुन्हा रिपिटेटिव्ह मायटोसिस झाल्यानंतर एम्ब्रियो तयार होतो, and this embryo gives rise to seed. मग ह्या एम्ब्रियो पासून सीड तयार होतं, आणि मग ह्या सीडच्या भोवती कधी फ्रूट तयार होतं काही प्लांटच्या बाबतीत. मग हे सीड आपण नेक्स्ट प्रोपागेट म्हणून पुढचं जनरेशन ग्रो करण्यासाठी आपण वापरत असतो. अशा पद्धतीने ही एक क्रोनॉलॉजी असते. लक्षात येतंय का? कळतं? पोलन ग्रेन्स, एग्स, अशा पद्धतीने हे सगळं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असतं. पण कधी कधी असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन न होताच एम्ब्रियो तयार होतो. फ्युजन न होताच हा एम्ब्रियो तयार होतो. तर हे कसं काय होतं हेच आपल्याला पाहायचंय. लक्षात येतं का? मग this apomixis occurs by, हे apomixis कसं काय होतं बरं? Apomixis occurs by agamospermy. Agamospermy. This apomixis occurs by agamospermy. But very first we have to understand what is agamospermy. Agamospermy काय असतं आपल्या लक्षात आलं पाहिजे. Agamospermy. Agamospermy means formation of embryo. आता आपण पाहिल्याप्रमाणे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो तयार होतो, पण विदाउट फ्युजन, विदाउट फर्टिलायझेशन. इन ओव्ह्यूल. ओव्ह्यूल मध्ये कुठलंही फर्टिलायझेशन होत नाही, आणि असं होऊन सुद्धा एम्ब्रियो तयार होतो. याला म्हणायचं अगॅमोस्पर्मी. मग हे कसं होतं याच्यावरून पुन्हा हे अगॅमोस्पर्मीचे वेगवेगळे टाइप्स आहेत. बाळांनो, एक गोष्ट लक्षात येतेय का? ओव्ह्यूल कुठं असतं? आपण जे फ्लावरचं जनरल स्ट्रक्चर पाहिले, ओव्हरी पाहिले, बरोबर आहे की नाही? स्टिग्मा, ओव्हरी, स्टिग्मा. लक्षात येतं? अरे कळतं का नाही? त्या ओव्हरी मध्ये मेनी ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात, आणि हे एक ओव्ह्यूल त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं. लक्षात येतंय का? हे आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आणखीन एकदा डिटेल मध्ये पाहणार आहोत. बरं, लक्ष द्या. बघा, दिस अगॅमोस्पर्मी मीन्स द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, पण कसं? विदाउट फ्युजन मीन्स अनफर्टिलाइज्ड. फर्टिलायझेशन न होता एम्ब्रियो तयार होणं. मग आता हे जे अगॅमोस्पर्मी आहे, हे अगॅमोस्पर्मी कसं वेगवेगळ्या प्रकारचं असतं पाहू आपण. Agamospermy, which means the formation of embryo from an unfertilized ovule, and this agamospermy is of different types, that is
adventive polyembryonic. Adventive polyembryonic. Next one is the recurrent agamospermy. And the third type is the non-recurrent agamospermy. Non-recurrent agamospermy. Okay, this adventive polyembryonic, in this case, embryo develops. This embryo develops from, in all the cases, embryo is going to develop from unfertilized ovule. In all these cases, embryo is going to develop from unfertilized ovule, but from different parts. This embryo in the adventive polyembryonic develops from diploid nucellar cell or integuments. In the sexual reproduction, in the chapter sexual reproduction in plants, we will see in detail the structure. Whenever we see the detailed structure of ovule, we will see the nucellus, integument. But right now you have to know that this is the diploid structure, and when from this diploid nucellus or integument embryo is going to develop without fertilization, then it will be called adventive polyembryonic. This is most commonly seen in case of citrus plant, most common in citrus plant. As we can see in case of citrus, from that embryo, earlier I have explained to you, from that embryo seed is developed, and we know that in case of citrus there are many seeds. There are many seeds. Why these many seeds are formed? As there is the formation of many embryos, polyembryos from the diploid nucellus or integuments. As there is a polyembryonic, it means there is a formation of many seeds. ओके, समजतं की नाही बेटा? कळतं? हे सिट्रस मध्ये फार कॉमन गोष्ट आहे adventive polyembryonic. Next case, recurrent agamospermy. In this case, embryo is developed from, embryo इथे कशापासून डेव्हलप होतो बघा? From diploid megaspore mother cell, MMC, megaspore mother cell. In case of pollen grain formation, there are microspore mother cells. In case of egg formation, there are megaspore mother cell. हे कुठं असतं? हे ओव्हरी मध्ये असणाऱ्या ओव्ह्यूलच्या मध्ये असतं हे सगळं. आपण हे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट चॅप्टर शिकत असताना आणखी डिटेल मध्ये पाहूया. जेव्हा एम्ब्रियो हा डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून डेव्हलप होतो, तेव्हा त्याला म्हणायचं रिकरंट अगॅमोस्पर्मी. अरे कळतं का नाही? नेक्स्ट आहे नॉन रिकरंट अगॅमोस्पर्मी. In this case, this embryo develops from haploid unfertilized egg. Haploid unfertilized egg. बाळांनो, हे सुद्धा कुठं असतं? दिस इज ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द ओव्ह्यूल. म्हणजे पूर्ण फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्याची प्रोसेस होते, एग तयार होतं जे हॅप्लॉइड असतं, पण ते अनफर्टिलाइज्ड एग पासूनच हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो. डिप्लॉइड एम्ब्रियो नाही, हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो. आणि अशा पद्धतीने जो एम्ब्रियो तयार होत असतो त्याला नॉन रिकरंट अगॅमोस्पर्मी म्हणतात, किंवा यालाच म्हणतात, this is also called parthenocarpy. This is also called parthenogenesis. What is parthenogenesis? Parthenogenesis is the development of embryo from unfertilized egg. लक्षात ठेवायची टर्म. This is all about agamospermy, which is the mean of apomixis. लक्षात येतं, आपण दोन प्रकारचे असेक्सुअल रिप्रोडक्शन असतात प्लांट्स मध्ये हे सांगतोय. एक असतं अपोमिक्सिस आणि दुसरं असतं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि मग हे अपोमिक्सिस कशानं होतं? तर ते अगॅमोस्पर्मीनं होतं. मग सर अगॅमोस्पर्मी काय असतं? अगॅमोस्पर्मी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो विदाउट फ्युजन, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एन अनफर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. मग हे कसं होतं सर? ते कधी
न्यूसेलर सेल्स किंवा इंटुगमेंट सेल्स पासून होऊ शकतं एम्ब्रिओ डेव्हलप, बरोबर आहे. तर कधी एम्ब्रिओ हे मेगास्पोर मदर सेल पासून डेव्हलप होऊ शकतं, तर कधी एम्ब्रिओ हे अनफर्टिलाइज्ड एग पासून डेव्हलप होऊ शकतं. आणि याच्यावरूनच हे वेगवेगळे टायटल्स ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनिक, रिकरंट अगॅमोस्पर्मी अँड नॉन रिकरंट अगॅमोस्पर्मी लक्षात येतं. नाउ वी विल सी द नेक्स्ट टाइप ऑफ asexual reproduction in plants, that is the vegetative propagation. Next type, vegetative propagation. Propagation means reproduction. How does this vegetative propagation takes place and why this is named vegetative propagation? Very first, I would like to tell you that here for the propagation purpose plant part is used. नीट लक्ष द्या बाळांनो, जेव्हा प्लांटचा एखादा पार्टचा वापर करून, म्हणजे ते रूट असू शकतं, ते स्टेम असू शकतं किंवा ते लीफ असू शकतं, अशा कुठल्याही प्लांट पार्टचा वापर करून जेव्हा रिप्रोडक्शन घडवून आणलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन कशाला म्हणायचं? द प्रोपागेशन in which plant parts are used. Plant parts like कोणते? रूट, स्टेम, लीव्स आर used. यांच्यापैकी काहीही वापरलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. अरे कळतंय का नाही? कळतं. आणि नेक्स्ट आहे, मग हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी वापरले गेलेले जे प्लांट पार्ट्स असतात त्यांना म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्युल्स. काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्युल्स. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्युल कशाला म्हणायचं? जे प्रोपागेशन साठी वापरलं जातं त्याला प्रोपाग्युल म्हणतात. जे व्हेजिटेटिव्ह वापरलं जातं त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्युल. इथं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी काय वापरले? रूट वापरले, स्टेम वापरले, नाही तर लीव्स वापरले, म्हणून व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्युल कशाला म्हणणार? रूट, स्टेम आणि लीव्सला म्हणणार. लक्षात येतं बाळांनो? कळतं की नाही? मग या रूटचा वापर करून, स्टेमचा वापर करून आणि लीव्हचा वापर करून एक नवीन इंडिव्हिज्युअल प्लांट तयार करायचं, याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. अँड दिस व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इज अगेन ऑफ टू डिफरंट टाइप्स. दिस कॅन आल्सो बी टेक प्लेस, दिस कॅन आल्सो ऑकर by two different methods. दोन वेगवेगळ्या मेथड्स ने हे होऊ शकतं. कोणत्या दोन मेथड्स आहेत बाळांनो? त्या methods of vegetative propagation, that is the natural method of vegetative propagation, and one more is the artificial method of vegetative propagation. Very first we will see the natural method of vegetative propagation. Natural vegetative propagation. Natural vegetative propagation. ओके, आताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी वापर कशाचा करतात बाळांनो? एकतर जमिनीच्या खाली असणारे रूट, त्याच्यावरती असणारे स्टेम किंवा हे आलेली पानं, लीव्स यांचा वापर करतात. आणि आपण आता तेच पाहणार आहोत. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इट ऑकर्स बाय युजिंग द डिफरंट प्लांट मटेरियल्स. आपण खालून वरती जाणार आहोत. पहिलं प्लांट मटेरियल पाहू आपण, रूट. रूटचा वापर करून, in this case both adventitious root and tap roots are used. फक्त एक्झाम्पल्स पटपट लक्षात ठेवायचे. मी जे एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगणार आहे, मला सगळंच काय बोर्डवरती लिहिणं शक्य नाही, ते तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून काढायचे. ओके, this both the tap root and adventitious roots are used for the vegetative propagation. For example, dalbergia, dalbergia. ओके, नेक्स्ट आहे गावा, then मुरैया, then sweet potato. Okay, next is asparagus. In these plants, roots are used for the vegetative propagation purpose. Next material is the stem. After root, next is the stem.
Okay, I will explain one by one, but very first we have to understand from the morphology of flowering plant chapter stems. Modifications of stem. What is stem? Very first we have to understand this root part is developed from the radical of the embryo. बरोबर आहे. And the stem part is developed from the plumule of the embryo. हे स्टेम जे असतं हे पुन्हा तीन प्रकारचं असतं. तीन प्रकारचे मॉडिफिकेशन्स आहेत त्यात. अंडरग्राउंड स्टेम आहे, सब एरियल स्टेम आहे आणि एरियल स्टेम आहे. लक्षात येतं का? आपण सुरुवातीला पाहूया अंडरग्राउंड स्टेम. जे अंडरग्राउंड स्टेम प्रोपागेशन पर्पज साठी कसं वापरलं जातं बघा. अंडरग्राउंड स्टेम मध्ये पहिला पार्ट पाहूया आपण. पहिलं स्टेम, पहिला प्रकार पाहूया ट्यूबर. आता हे ट्यूबर फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या पोटॅटो, सोलॅनम ट्युबरोसम, पोटॅटो. या पोटॅटो मध्ये कसं काय वापरलं जातं? वी नो दॅट this tuber is the underground stem modification. The tip of the stem gets swollen due to the storage of food, for example starch. ओके, स्टार्च त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं, त्याच्यामुळे ते सोलन होतं. आणि अशा प्रकारे हे जे ट्यूबर असतं, दिस ट्यूबर हॅव, this potato tuber have axillary buds. This is the axillary bud. Okay, buds are of three types, three different types. लक्षात घ्या बाळांनो, बड ह्या तीन प्रकारचे असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगेल? हे आहे समजा रूट, हे आहे स्टेम. ह्या स्टेम वरती हे नोड्स आहेत, बरोबर आहे. हे इंटरनोड आहे आणि ह्या नोड वरती येणारी जी बड असते ती असते एक्झिलरी बड. अपेक्स असणारी अपायकल बड आणि ह्या दोन नोडच्या मध्ये कुठेही येणारी बड म्हणजे ऍडव्हेंटिशियस बड असते. लक्षात येतं का? ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बर्ड्स. इथं असणारी ही जी एक्झिलरी बड आहे, दिस एक्झिलरी बड इज कव्हर्ड बाय द स्केल लीव्स. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड आय. याला म्हणतो आपण आय. दिस गिव्स राइज टू एरियल शूट. एक नवीन एरियल शूटला ह्याच्यापासून तयार होऊ शकतं आणि म्हणून दिस आय ऍक्ट ऍज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपाग्यूल हियर. लक्षात येतं, कळतं? ट्यूबर. नेक्स्ट टाइप ऑफ अंडरग्राउंड स्टेम इज bulb. For example, onion, garlic. What is bulb? Bulb is the discoid stem. Disc shaped stem is there. असं discoid stem असतं. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ओनियन कसं असतो आणि त्याच्यावरती डेव्हलप झालेले जे डिस्कॉइड स्टेम आहे, डिस्क शेप्ड अगदी कंडेन्सर अशा प्रकारचे हे जे स्टेम आहे, ज्याला खालच्या बाजूने ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत, बरोबर आहे. सॉइल मध्ये ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत आणि वरच्या बाजूला हे अशा पद्धतीनं हे फ्लेशी लीव्स आहेत, फ्लेशी स्केल लीव्स प्रेझेंट आहेत. अशा पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर असतं. हे जे डिस्कॉइड स्टेम आहे, दिस डिस्कॉइड स्टेम हियर इज यूज्ड एज अ प्रोपाग्यूल. नवीन एक इंडिव्हिज्युअल तयार करण्यासाठी हे वापरलं जातं इन केस ऑफ ओनियन अँड गार्लिक. नेक्स्ट इज द कॉर्न, COR in corn. This is used as a propagule in case of amor. That is also called Zamicon. This is also called elephant feet, Amorphalus, Colocasia, Alocasia. Okay, these are the different examples of this corn. This corn is also the underground stem modification. हे corn कसं असतं? This is vertically growing. हे असं vertically grow होत असतं. मी खाली थोडीशी डायग्राम काढतो बघा. जर आपण म्हटलं ही सॉइल आहे, सॉइलच्या वरती हा एरियल पार्ट आहे शूटचा आणि हे जे स्टेम आहे, हे जे खाली डेव्हलप होणारं स्टेम आहे, हे असं व्हर्टिकली डेव्हलप होत असतं. तर कॉन्सेंट्रिक रिंग्सच्या स्वरूपात अशा पद्धतीने हे डेव्हलप होत असतं खालच्या बाजूला. लक्षात येतं? हे नोड्स आहेत, हे नोड्स आहेत आणि ह्या दोन, जर आपण याला म्हटलं नोड आहे, तर ह्या नोडच्या मध्ये इथं कुठेतरी ऍडव्हेंटिशियस बर्ड्स प्रेझेंट असतात आणि हे जे ऍडव्हेंटिशियस बर्ड आहे, लक्षात ठेवायचं, कॉर्न मध्ये ऍडव्हेंटिशियस बर्ड पासून
डॉटर कॉम येत असतं, म्हणजे इथून एक नवीन कॉम तयार होतं. कोणती बर्ड वापरली जाते? ऍडव्हेंटिशियस बर्ड. लक्षात ठेवायचं, कोणती बर्ड? ऍडव्हेंटिशियस बर्ड. ओके, कळतंय की नाही? अँड द नेक्स्ट टाइप ऑफ द अंडरग्राउंड स्टेम. आपण कोणते स्टेमचे मॉडिफिकेशन पाहतोय हे? महत्वाचं हे अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन्स. अंडरग्राउंड स्टेम. फर्स्ट पार्ट अंडरग्राउंड स्टेम. ट्यूबर, बल्ब, कॉम. आणि कॉम मध्ये अमारोफॅलस, कोलोकॅसिया, ॲलोकॅसिया, ज्याच्यामध्ये आपण ऍडव्हेंटिशियस बर्ड वापरतो. हे आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये पाहिले. आणि नेक्स्ट अँड द लास्ट पार्ट ऑफ द अंडरग्राउंड स्टेम. The last part of the underground stem modification, last type, is the rhizome. This is the prostrate stem. Prostrate means this is horizontally growing stem. Present, this type of vegetative mode of propagation is followed in turmeric, then ginger, banana. Here axillary buds, this is the horizontally growing. अशा पद्धतीने हे हॉरिझॉन्टली खालच्या बाजूने ग्रो होत असतं. वरती हे शूट डेव्हलप झालेलं असतं. आणि याच्यावरती प्रेझेंट असणारे जे नोड्स आहेत, इंटरनोड्स आहेत, त्या नोड्स वरती प्रेझेंट असणारे जे ॲक्सिलरी बर्ड्स आहेत किंवा टर्मिनल बर्ड्स आहेत, यांच्यापासून नवीन शूट डेव्हलप होत असतं. हे सगळं आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. पण पुन्हा एकदा एक्झाम्पल्स हे सगळ्यांचे लक्षात ठेवायचे. आपण पाहिले हे अंडरग्राउंड स्टेम्स. अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन नंतर आहे सबएरियल स्टेम. स्टेम मध्ये दुसरा, पहिला पार्ट पाहिला आपण अंडरग्राउंड स्टेम. दुसरा पार्ट पाहूया सब एरियल स्टेम. सब एरियल स्टेम मॉडिफिकेशन. ओके, आता हे जे सब एरियल स्टेम मॉडिफिकेशन आहे बाळांनो, याच्यामध्ये आपण वेगवेगळे मॉडिफिकेशन्स कोणते पाहिले होते? एक एक पाहूया आपण. रनर पाहिलं होतं, त्याच्यानंतर स्टोलन पाहिलं होतं, त्याच्यानंतर सकर पाहिलं, सकर, अँड द लास्ट वन वॉज ऑफसेट. आता या सगळ्यांच्या मध्ये आपण एक्झाम्पल्स काय पाहिले होते? रनर कोणामध्ये असतं? फॉर एक्झाम्पल डूबग्रास, ज्याला आपण सायनाडॉन डॅक्टिलॉन म्हणतो. सायनाडॉन डॅक्टिलॉन, डूबग्रास म्हणजेच हरियाली. त्याच्यानंतर स्टोलन, स्ट्रॉबेरी, व्हॅलिसनेरिया. एक्झाम्पल्स फार महत्वाचे त्याचे. सकर आहे इन केस ऑफ क्रायसॅन्थेमम अँड मिंट. क्रायसॅन्थेमम, मिंट. Okay, and the offsets are present. Offsets act as vegetative propagule in case of water hyacinth. Water hyacinth, which is also called Echonia or Terror of Bengal. This is also called Terror of Bengal. हे टेरर ऑफ बेंगाल फार महत्वाचं. याला टेरर ऑफ बेंगाल का म्हणायचं सांगेल मी खाली. आता बघा, हे जे रनर्स असतात, रनर्स कसे ग्रो होतात बरं? लेट, जर आपण म्हटलं की ही सॉइल आहे, सगळ्यांना सांगतो मी, सगळ्यांच्या बाबतीत रनर्स हे सॉइल आहे. आणि या सॉइल वरती हे आलेले यांचं स्टेम आहे, खालती आलेले हे रूट्स आहेत. आणि ह्या स्टेम वरती काय होतं? ते स्टेम स्टार्ट्स टू ग्रो हॉरिझॉन्टली. हे हॉरिझॉन्टली ग्रो व्हायला चालू होतं. दिस रन्स ऑन द सॉइल. दिस स्टार्ट्स टू रन ऑन अ सॉइल. आणि ह्या स्टेम वरती काय झालेलं असतं? असे नोड्स, इंटरनोड्स, नोड्स, इंटरनोड्स, नोड्स, इंटरनोड्स प्रेझेंट असतं. वन ऑफ द नोड टचेस द सॉइल. तो सॉइलला टच करतो, अँड दॅट ॲट द
At the point where it touches to the soil, starts developing adventitious root below the soil and aerial shoot above the soil. अशा पद्धतीने हे मग प्रत्येक वेळी पुन्हा हॉरिझॉन्टली ग्रो होतं, पुन्हा नोड्स इंटर नोड्स डेव्हलप होतात. जो नोड जमिनीला टच करतो तो जमिनीच्या खाली ऍडव्हेंटिशियस रूट देतो आणि जमिनीच्या वरती शूट डेव्हलप करतो आणि हे अशा पद्धतीने प्रोपागेशन होतं. सिंपल. त्यांना रनर का म्हटलंय? बिकॉज दे आर क्रीपर्स. दे आर रनिंग ऑन दी soil. That's why they are called runners. Next type is the stolon. हे stolon कसं असतं बघा. This stolon, this is the soil. हे soil आहे आणि ह्या soil वरती आलेले हे stem आहे. त्याच्या खाली आलेले हे roots आहेत. One of the branch from the node. इथं node जिथं प्रेझेंट आहे त्या node पासून एखादी branch डेव्हलप होते and this branch grows obliquely grows in the air and then takes arc and touches the soil. इथं नोड्स प्रेझेंट असतात अशा पद्धतीने आणि हे सॉइल ला जिथे टच करते तिथं असणारा नोड काय करतो? दिस नोड स्टार्ट्स डेव्हलपिंग ऍडव्हेंटिशियस रूट्स इन अंडर द सॉइल अँड एरियल शूट अबव द सॉइल. अशा पद्धतीने वरती मात्र हे लीव्हज डेव्हलप करायला चालू करतात. लक्षात येतं बाळांनो? हे आर्क लक्षात ठेवायचे. हॉरिझॉन्टली रन होतं, आर्क तयार करतं. कोण? स्टोलन, स्ट्रॉबेरियन, व्हॅलिस्नेरिया. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे सखर. क्रायसॅन्थेमम आणि मिंट मध्ये हे काय करतं बरं बघा. दिस इज द सॉइल. ही सॉइल आहे आणि ह्या सॉइल मध्ये प्रेझेंट असणार सॉइल मध्ये इनसाइड दी सॉइल प्रेझेंट असणार ही स्टेमची ब्रँच आहे आणि त्याच्यानंतर ही रूट्स आहेत. म्हणजे स्टेम काय होतं? सॉइल मध्ये प्रेझेंट असतं आणि ह्या स्टेम मधून काय होतं? दिस स्टेम one of the branch of this stem developed from this node starts its development horizontally. Horizontal direction ने हे स्वतःला डेव्हलप करायला चालू करतं and after some time it comes to the soil surface. ते काही काळाने soil surface ला येतं. At the point where it reaches to the soil surface, the node present there starts developing adventitious roots under the soil and aerial shoot above the soil. अशा पद्धतीने शूट वरती डेव्हलप करायला चालू करतं. म्हणजे हे रनरच आहे पण कुठून धावतंय हो? जमिनीच्या खालून. बरोबर आहे का नाही? and that's why these suckers are also called underground runners. Come on. Suckers are also called underground runners because this horizontal branch develops, horizontal branch runs from below the soil. लक्षात येतं का? हे लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स क्रायसॅन्थेमम आणि मिंट. And the last one, and Saberian modification of stem is the offset. Here what happens? Let these offsets are present in the watery plant. Hydrophytes. Let this is the water. हे पाणी आहे आणि काय होतं? एक्झॅक्टली सेम टू दी रनर सारखंच हे डेव्हलप होत असतं पण पाण्यात डेव्हलप होत असतं. समजा ते स्टेम आहे, स्टेमच्या खाली येणारे हे रूट्स आहेत, बट दी स्टेम at the nodal point gives rise to branch. ब्रँच तयार करतं आणि ही जी ब्रँच आहे दिस ब्रँच टचेस टू द वॉटर अगेन. बट हियर वी हॅव टू रिमेंबर वन थिंग इज दॅट हियर इज the node and here is one node and there is only one internode. फक्त एकच इंटरनोड असतो. लक्षात येतंय का? मध्ये इंटरनोड नसतात आणि याच्यानंतर हा नोड काय करतो? खाली पुन्हा अंडरग्राउंड ब्रँचेस देतो, वरती एरियल शूट डेव्हलप करतो. म्हणजे एका प्लांट पासून दुसरं प्लांट अशा पद्धतीने डेव्हलप होत जातं. जसं सकरला सांगितलं होतं मी अंडरग्राउंड रनर म्हणायचं तसं. म्हणून ऑफसेटला त्यांच्याकडे एकच इंटरनोड आहे, जास्त इंटरनोड नाहीयेत, म्हणून या ऑफसेट्सला म्हणायचं रनर विदाउट मल्टिपल इंटरनोड्स. लक्षात येतं का? and this is found in case of aquatic plants. this is so simple. चार प्रकारचे सबेरियल स्टेम्स आहेत: रनर, स्टोलन, सकर आणि ऑफसेट. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं आणि हे सगळं स्टोरी सारखं लक्षात ठेवायचं. लक्षात येतं? नेक्स्ट टाइप आहे एरियल स्टेम. नेक्स्ट टाइप इज द एरियल स्टेम मॉडिफिकेशन. स्टेम मध्ये दोन प्रकार ऑलरेडी आपण पाहिलेत आणि हा तिसरा प्रकार आहे एरियल स्टेम मॉडिफिकेशन. दिस एरियल स्टेम मॉडिफिकेशन आपण एक पहिलं पाहूया, फायलोक्लेड.
multicellular spongy phylloclades. These phylloclades are observed in case of Opuntia. Let me tell you what is phylloclade. This stem, in case of xerophytic plants, this stem gets developed into the leaf-like broad photosynthesizing portion. Okay, and that is called a phylloclade, and that phylloclade bears adventitious bud over their surface. लक्षात येतं का त्या phylloclade वरती buds असतात, axillary buds असतात, adventitious buds असतात, and that bud act as a vegetative propagule. Next is the stem segment, which is used for vegetative propagation. For example, sugar cane, and we are all aware about this. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऊसाची लागवड कशा प्रकारे होत असते. जे शुगर केनचं स्टेम असतं त्या स्टेमला कट केलं जातं आणि मध्ये असणारे जे नोड्स असतात एका दुसरा नोड येऊ द्यायचा असतो ज्याच्यावरती एक्झिलरी बड प्रेझेंट असेल, डोळा प्रेझेंट असेल, ज्याची आपण लागवड करत असतो. लक्षात येतं. दिस इज अबाउट एरियल स्टेम. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द व्हेजिटेटिव्ह propagation with the help of leaves. Then one more type, that is the bulbils and turions. Thank you.